त्या संकेताप्रमाणे तुम्ही जा, तर तुम्हाला राम भेटेल. म्हणून संत महात्म्यांनी एकच सांगितलं आहे, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाश सरस्वी, सूर्य प्रकाश सरस्वी, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. घटी म्हणजे शरीर, आणि या प्रत्येकाच्या शरीरामध्ये राम आहे. राम आहे म्हणजे तो कसा आहे? प्रकाशित आहे. प्रकाशित आहे म्हणजे ज्याच्या प्रकाशाने हा सर्व शरीर प्रकाशित झालेला आहे. जसा सूर्य उगवला की अंधार नाश होतो, त्याप्रमाणे हा राम प्रकाशित आहे, म्हणून या शरीराला उजेड आहे. उजेड आहे म्हणजे जाणीव आहे, आणि या सर्व जाणीवेच्या द्वारे म्हणजे रामाच्या द्वारे हा शरीर, तुमचा आमचा सर्वाचा शरीर कार्य करत आहे. आणि तो जर निघून गेल्यावर हा शरीर का करेल? काही करेल का? त्याला जेव म्हणाल तर, पाणी पिवा म्हणाल तर, रमते राम फकीर कोई दिन याद करोगे, रमते राम फकीर कोई दिन याद करोगे, रमते राम फकीर कोई दिन याद करोगे, रमते राम फकीर कोई दिन याद करोगे. म्हणून एवढंच सांगणं आहे सर्व मंडळीला. तुम्ही सर्व मंडळी गुरुमुखी मंडळी आहात, आणि तुम्हाला आयता रामाची भेट करून दिलेली आहे. आयती रामाची भेट करून दिलेली आहे. तो आज या ठिकाणी आहे म्हणून आपण या ठिकाणी बसले आहोत. तो जास्त सांगण्यासारखा काहीच नाही राहिला तुमच्याजवळ. फक्त एवढाच आहे की तुम्ही त्यांचा वारंवार चिंतन केला पाहिजे, त्याचा मनन केला पाहिजे, त्याचा स्मरण केला पाहिजे. कारण तो स्मरण रूपच आहे, त्याला स्मरणही करायची काही गरज नाही. पण आपण प्रापंचिक जीवनामध्ये 12 भानगडी असल्यामुळे आपण त्याला विसरून जातो आणि बाकीच्या कामामध्ये आपण मग्न राहतो. एवढ्याच गोष्टी आहेत. म्हणून हे जे कार्य काहीसाठी येतात त्याच्यासाठीच येतात. तर या तरी निमित्तानं त्यांच्यामध्ये एक आठवण, स्मरण तयार व्हावा याच्यासाठी येतात. नाही तर तुम्ही यागा 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 म्हणलो असतो तरी तुम्ही आले असते का? नाही. पण या तरी निमित्तानं आपण या ठिकाणी एवढी मंडळी जमले आहोत. कशासाठी? त्या भगवंताची 2 गोष्टी ऐकण्यासाठी.
आणि तो भगवंताचं म्हणजे का देव, त्याला देव म्हणून नाव ठेवला, दुसरा तिसरा काहीच नसं. त्याला देव म्हणते, त्याला ईश्वर म्हणते, त्यालाच परमात्मा म्हणते, त्याला सर्वच म्हणते. राम राम सर्वत्र म्हणती, परिण ओळखती आत्मा राम. दशरथाचा राम आहे त्रिकाळाचा, अनंत काळाचा आत्मा राम. जो दशरथाजवळ होता, जो रामाजवळ होता, कोणता राम होता? श्रीरामासी राम ठाऊक असता, तरी का शरण जाता वसिष्ठासी. मग रामाला एवढा माहित असताना नुसतं राम आहो, मग मला दशरथ वशिष्ठाला शरण जाण्याची का गरज होती? नाही. पण रामाला माहित नव्हता. जो अनंत काळाचा राम होता तो रामाला माहित नव्हता, आणि त्या अनंत काळाच्या रामासाठी राम वशिष्ठाला शरण गेला. आजही तो राम